श्री स्वामी समर्थ. मकर राशी 16 ते 30 जून पंधरवड्याचे राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, अमृतवाणी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. या पंधरवड्यात तुमच्या मेहनतीचे फळ मिळेल का? करिअरमध्ये नवीन जबाबदाऱ्या आणि संधी मिळणार का? आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल का? कौटुंबिक आणि वैवाहिक जीवनात आनंदाचे वातावरण राहील का? चला जाणून घेऊया मकर राशीचे या पंधरवड्याचे सविस्तर राशी भविष्य. व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा. स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील. हा काळ मकर राशीच्या व्यक्तींसाठी संयम, शिस्त आणि नियोजन यांच्या जोरावर यश मिळवण्याचा ठरू शकतो. अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या काही महत्त्वाच्या कामांमध्ये प्रगती दिसून येईल. तुमच्या मेहनतीची आणि जबाबदारीने काम करण्याच्या वृत्तीची दखल घेतली जाऊ शकते. काही ठिकाणी परिस्थिती तुमची परीक्षा घेईल, पण योग्य वेळी घेतलेले निर्णय आणि शांत स्वभावामुळे तुम्ही अडचणींवर सहज मात करू शकाल. हा काळ भविष्याची मजबूत पायाभरणी करण्याचा राहू शकतो. करिअर आणि व्यवसाय. करिअरच्या दृष्टीने हा पंधरवडा प्रगतीचा आणि जबाबदाऱ्या वाढवणारा ठरू शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना नवीन कामे किंवा महत्त्वाचे प्रकल्प सोपवले जाऊ शकतात. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाच्या पद्धतीवर समाधानी राहतील. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. पदोन्नती, बदली किंवा नवीन संधींबाबत सकारात्मक घडामोडी घडू शकतात. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ स्थिर प्रगतीचा राहील. नवीन ग्राहक, नवीन व्यवहार किंवा जुन्या प्रकल्पातून लाभ मिळू शकतो. मालमत्ता, बांधकाम, शेती, उद्योग किंवा प्रशासनाशी संबंधित व्यक्तींना विशेष लाभ होण्याची शक्यता आहे. मात्र कोणत्याही मोठ्या व्यवहारात घाई न करता सर्व गोष्टींची पडताळणी करणे आवश्यक राहील. आर्थिक स्थिती. आर्थिक बाबतीत हा काळ तुलनेने चांगला राहू शकतो. जुन्या गुंतवणुकीतून लाभ मिळण्याची शक्यता आहे. अडकलेले पैसे परत मिळू शकतात किंवा एखादा थांबलेला व्यवहार पूर्ण होऊ शकतो. काही व्यक्तींना अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग सापडू शकतो. तथापि घर, वाहन किंवा कुटुंबाशी संबंधित काही मोठे खर्च समोर येऊ शकतात. त्यामुळे खर्च आणि बचत यामध्ये योग्य संतुलन राखणे आवश्यक राहील. आर्थिक नियोजन व्यवस्थित केल्यास पुढील काळात मोठा फायदा मिळू शकतो. अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवन. नातेसंबंधांच्या बाबतीत हा काळ स्थैर्य देणारा ठरू शकतो. जोडीदारासोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होऊ शकते. परस्पर समजूतदारपणा आणि विश्वास वाढल्यामुळे नात्यातील गोडवा वाढेल. प्रेमसंबंधात असणाऱ्या व्यक्तींना आपल्या नात्याबाबत सकारात्मक अनुभव मिळू शकतो. विवाहित व्यक्तींना जोडीदाराचे सहकार्य लाभेल. कुटुंबाशी संबंधित निर्णय एकत्र घेण्याची वेळ येऊ शकते. काही व्यक्तींना विवाह किंवा साखरपुड्याशी संबंधित शुभ संकेत मिळू शकतात. नात्यातील प्रामाणिकपणा आणि संयम यामुळे अनेक समस्या दूर होतील. कौटुंबिक जीवन. घरातील वातावरण आनंदी आणि समाधानकारक राहण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांमध्ये एकोपा वाढेल. एखाद्या शुभ कार्याचे नियोजन होऊ शकते. वडीलधाऱ्या व्यक्तींचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभदायक ठरतील. घरातील एखाद्या सदस्याच्या यशामुळे आनंदाचे वातावरण निर्माण होईल. भावंडांशी असलेले संबंध अधिक दृढ होतील. कुटुंबासाठी वेळ दिल्यामुळे मानसिक समाधान आणि भावनिक आधार मिळेल. आरोग्य. आरोग्याच्या बाबतीत निष्काळजीपणा टाळणे आवश्यक राहील. कामाच्या ताणामुळे थकवा जाणवू शकतो. सांधेदुखी, पाठदुखी किंवा झोपेच्या समस्या काही व्यक्तींना त्रास देऊ शकतात. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार याकडे विशेष लक्ष द्या. पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक राहील. मानसिक तणाव कमी करण्यासाठी ध्यान किंवा प्राणायामाचा आधार घेऊ शकता. आरोग्याबाबत वेळेवर काळजी घेतल्यास मोठ्या समस्या टाळता येतील. शिक्षण. विद्यार्थ्यांसाठी हा काळ मेहनतीचे फळ देणारा ठरू शकतो. अभ्यासात सातत्य आणि शिस्त राखल्यास चांगले परिणाम मिळू शकतात. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांना नवीन संधी किंवा योग्य मार्गदर्शन मिळू शकते. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स, प्रशिक्षण किंवा कौशल्य विकासाशी संबंधित संधी मिळू शकतात. आत्मविश्वास टिकवून ठेवणे आणि वेळेचे योग्य नियोजन करणे महत्त्वाचे राहील. प्रवास. या पंधरवड्यात कामानिमित्त किंवा कौटुंबिक कारणांमुळे काही महत्त्वाचे प्रवास घडू शकतात. हे प्रवास भविष्यासाठी लाभदायक ठरू शकतात. नवीन व्यक्तींशी ओळखी होतील आणि त्यातून प्रगतीचे मार्ग खुलू शकतात. काही व्यक्तींना नवीन नोकरी, नवीन व्यवसाय किंवा नवीन ठिकाणी काम करण्याची संधी मिळू शकते. प्रवासादरम्यान मिळालेली माहिती किंवा अनुभव पुढील काळात उपयुक्त ठरतील. आध्यात्मिक आणि मानसिक प्रगती. या काळात मनाला स्थैर्य आणि शांततेची गरज अधिक जाणवेल. धार्मिक कार्य, प्रार्थना किंवा ध्यान यामुळे मानसिक समाधान मिळेल. काही व्यक्तींना आध्यात्मिक विषयांबद्दल विशेष आकर्षण वाटू शकते. स्वतःच्या आयुष्याकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची संधी मिळेल. सकारात्मक विचारसरणी आणि संयम यामुळे निर्णयक्षमता अधिक मजबूत बनेल. विशेष सूचना. कोणत्याही गोष्टीत अतिहट्टीपणा करू नका. परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करण्याची तयारी ठेवा. आर्थिक व्यवहारांमध्ये सावधगिरी बाळगा. इतरांच्या मतांनाही महत्त्व दिल्यास अनेक वाद टाळता येतील. उपाय.
दररोज शनिदेवांचे स्मरण करा. ओम शं शनैश्चराय नमः मंत्राचा जप करा. शनिवारी काळे तीळ किंवा उडीद डाळ दान करणे शुभ राहील. एकूण मकर राशीसाठी हा पंधरवडा मेहनत, शिस्त आणि संयम यांच्या जोरावर यश मिळवून देणारा ठरू शकतो. करिअर आणि आर्थिक बाबतीत हळूहळू प्रगती होईल, तर कौटुंबिक आणि वैयक्तिक जीवनात स्थैर्य मिळेल. योग्य नियोजन आणि शांतपणे घेतलेले निर्णय भविष्यात मोठे फायदे देऊ शकतात. हा काळ तुमच्यासाठी मजबूत पाया तयार करण्याचा आणि आत्मविश्वासाने पुढे जाण्याचा ठरू शकतो. मकर राशीसाठी हा पंधरवडा संथ गतीने पण निश्चित प्रगती घडवून आणणारा ठरू शकतो. या काळात तुमच्या संयमाची आणि कष्टाची परीक्षा होईल, पण त्याचबरोबर त्याचे फळही मिळताना दिसेल. काही महत्त्वाच्या गोष्टींमध्ये अपेक्षित यश मिळाल्यामुळे आत्मविश्वास वाढेल आणि पुढील वाटचालीसाठी नवी ऊर्जा मिळेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्या वाढतील, पण त्यातूनच तुमची क्षमता सिद्ध करण्याची संधी मिळेल. आर्थिक बाबतीत विचारपूर्वक घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील. नातेसंबंधांमध्ये समजूतदारपणा आणि शांत स्वभाव ठेवल्यास अनेक प्रश्न सहज सुटू शकतात. एकूणच हा पंधरवडा घाई न करता स्थिरपणे पुढे जाण्याचा, अनुभवातून शिकण्याचा आणि भविष्यासाठी भक्कम पाया तयार करण्याचा ठरेल. धन्यवाद.